विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. पुन्हा एक सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ती म्हणजे पुन्हा एक नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे आणि ती जाहिरात आहे बृहन्मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकेतील जे कर निर्धारण व संकलन खातं आहे यामध्ये निरीक्षक हे पद आहे आणि या पदासाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओत मी सांगत असतो की विधानसभेची आचारसंहिता जी की साधारणतः 10 ऑक्टोबरच्या आसपास लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी अनेक विभागाच्या जाहिराती ह्या येत आहेत आणि राहिलेल्या अनेक विभागांच्या जाहिराती ह्या येणार आहेत. त्यामुळे अभ्यास करत असाल, एखादी सरकारी नोकरी मिळावी असं स्वप्न बघत असाल तर विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली ताकद लावा, कारण खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आज जी जाहिरात आलेली आहे निरीक्षक पदासाठी, या जाहिरातीची संपूर्ण माहिती पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर हा फॉर्म नक्की भरा, कारण या अगोदरही मुंबई महानगरपालिकेची कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जवळपास 1846 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली, जी आता नव्यानं पुन्हा एकदा जाहिरात निघणार आहे. त्याचाही फॉर्म तुम्हाला भरता येईल. आणि आज बीएमसीचीच आपली निरीक्षक या पदासाठी जाहिरात आलेली आहे. चला तर मग समजून घेऊया संपूर्ण जाहिरात. बघा, या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हा जाहिरातीचा नंबर आहे. चला पुढे. आता बघा या ठिकाणी कोणती कोणती पद आहेत ते लक्षात घ्या. या ठिकाणी पद आहे निरीक्षक. ठीक आहे, आता यासाठी पेमेंट किती असणार आहे तर 29,200 ते 92,300. विद्यार्थी मित्रांनो, 29,200 ते 92,300 म्हणजेच ढोबळ मनाने चर्चा करायची झाली तर नियर अबाउट तुम्हाला 55 ते 60,000 रुपये पगार हा सुरुवातीला चालू होतोय. लक्षात घ्या. किती पद आहेत तर 178 पद आहेत. संवर्ग आहे क. ठीक आहे, चला आता या ठिकाणी तपशील बघा. एकूण भरायची पदं किती आहेत? 178 आहेत. आणि मग 178 पदांचं विभाजन मग यामध्ये आपण पाहतो SC ST VG म्हणजे NTA BCD EWS OBC या प्रत्येक संवर्गाला जागा या ठिकाणी आहेत ओपन. अशा 178 जागा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला व्यवस्थित पाहायची असेल, वाचायची असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम ग्रुपवरती ही जाहिरात पाठवण्यात आलेली आहे. तेव्हा नक्की ही जाहिरात तुम्ही एकदा बघून घ्या. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, बघा सर्वसाधारण या ठिकाणी 60 पदं आहेत. त्यानंतर महिला 30% 53 जागा आहेत. माजी सैनिक या ठिकाणी 15% म्हणजे 27 जागा आहेत. प्रकल्पग्रस्त 9 जागा आहेत. भूकंपग्रस्त 2% आरक्षण म्हणजे 3 जागा आहेत. खेळाडू 5% आरक्षण 9 जागा आहेत. अंशकालीन पदवीधर 17 जागा आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकूण जागा ज्या आहेत त्या आहेत 178. लक्षात घ्या. आता पुढे बघा, या ठिकाणी अनाथ मुलांसाठी पण रिझर्वेशन आहे या ठिकाणी आणि दिव्यांगांसाठी सुद्धा या ठिकाणी रिझर्वेशन आहे. दिव्यांगांसाठी 7 पदं आहेत आणि अनाथ मुलांसाठी 2 पदं आहेत. लक्षात घ्या. पुढे आता निरीक्षक. आता वयोमर्यादा काय सांगितलेली आहे तर ओपन कॅटेगरीसाठी किमान 18 ते कमाल 38. ठीक आहे, 18 ते 38. त्यानंतर मागास प्रवर्ग असेल म्हणजे ओपन सोडून इतर कोणती कॅटेगरी, मग ओबीसी असेल, SC ST NT कोणती कॅटेगरी असेल तर 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. आणि दिव्यांग प्रवर्ग असाल तर 45 म्हणजे 45 वर्षापर्यंत हा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. पुढे बघा, आता ही डिटेल वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. ही आता आपण माहिती घेतलीच, पण एक धावता आढावा घेऊया. बघा, ओपन 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. मागास वर्ग 43 वर्षापर्यंत. माजी सैनिक सशस्त्र दलात केलेली सेवा अधिक 3 वर्ष आणि मॅक्झिमम 45 सांगितलेले आहे. ठीक आहे, माजी सैनिक दिव्यांग असाल तर 45 पर्यंत फॉर्म भरता येईल. प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल तर 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. अंशकालीन उमेदवार असाल तर 55 वर्षापर्यंत. खेळाडू असाल तर 43 वर्षापर्यंत. अनाथ उमेदवार असाल तर 43 आहे. दिव्यांग उमेदवार असाल तर 45 आहे. आणि स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित उमेदवार पाळले असाल तर 45 वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. हे लक्षात घ्या. आता खाली काय म्हटले बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेची अट नाही. तुम्ही जर ऑलरेडी बृहन्मुंबई महानगरपालिकेत कामाला असाल तर तुम्हाला वयोमर्यादेची अट नाही, तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, चला आता या ठिकाणी तथापि उन्नत व प्रगत गटात मोडणाऱ्या प्रवर्गातील उमेदवार, मागासवर्गीयांसाठी असलेले वय, परीक्षा शुल्क सवलत अन्य कोणत्याही सवलतीस पात्र नाही. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तरच आरक्षणाचा फायदा घेता येईल. अदरवाईज आरक्षणाचा फायदा तुम्ही कोणत्याही कॅटेगरीत असला तरी घेता येणार नाही असे या ठिकाणी स्पष्ट म्हटले. ठीक आहे, चला SC ST सोडून बाकी सर्वांसाठी आहे. हा लक्षात घ्या. चला पुढे.
आता निवडीचे निकष, काय निवडीचे निकष आहेत बघा, लक्षात घ्या. बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेले पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावरती घेण्यात येणार आहे. लक्षात घ्या. आता या ठिकाणी तुमची जी परीक्षा होणार आहे ही कशी होणार आहे? ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ती पण कशी आहे? एमसीक्यू टाईप, म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन. एक प्रश्न 4 ऑप्शन असणार आहेत आणि योग्य ऑप्शन तुम्हाला फक्त काय करायचं आहे? टिक करायचं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे बघा, सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल. निरीक्षक पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील. म्हणजे प्रश्न जे तुम्हाला विचारले जातील ते पदवीच्या लेवलचे असणार आहेत आणि त्यामध्ये मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा उच्च माध्यमिक म्हणजेच इयत्ता 12वीच्या लेवलचा असणार आहे. मराठी आणि इंग्रजी इयत्ता 12वी, बाकी सर्व पदवीच्या लेवलचा असणार आहे. लक्षात घ्या. चला पुढे, आता व्यवस्थित अभ्यासक्रम समजून घ्या. व्यवस्थित समजून घ्या. बघा, अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप कसं आहे बघा. या ठिकाणी एकूण प्रश्न किती आहेत? 100. एकूण मार्क किती आहेत? 200. म्हणजे एक गोष्ट कळली, एक प्रश्न 2 मार्कांसाठी असणार आहे आणि पेपर सोडवायला 120 मिनिटं म्हणजेच 2 तास मिळणार आहे. चला, आता गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव यावं असं वाटत असेल तर किमान 45% मार्क घेणं गरजेचं आहे. हा तर नियम आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता बघा, लक्षात घ्या, या 100 प्रश्नांपैकी 10 प्रश्न जे आहेत ते मराठी व्याकरणाचे आहेत. पुढचे 10 प्रश्न इंग्रजी व्याकरणाचे आहेत. सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आहेत. लक्षात घ्या. आता हे जे सामान्य ज्ञान आहे, ह्या सामान्य ज्ञानमध्ये आपले जे जनरल इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान चालू घडामोडी असतं ते नाहीये. या सामान्य ज्ञानमध्ये रिलेटेड टू मुंबई महानगरपालिका अँड रिलेटेड टू मुंबई, म्हणजेच मुंबईचा इतिहास, मुंबईचा भूगोल, मुंबई महानगरपालिकेचे वेगवेगळे प्रकल्प, मुंबई महानगरपालिकेचं बजेट, या अनुषंगाने प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. हे लक्षात घ्या. ठीक आहे. किती प्रश्न आहेत? 15 प्रश्न. अंकगणित म्हणजेच तुमचं मॅथ. आता मॅथ किती आहेत? 15 प्रश्न आहेत. बेसिक मॅथ असतं. लक्षात घ्या. म्हणजे इथे रिझनिंग नाही, इथे काय फक्त गणित आहे. लक्षात घ्या. आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. आता हा जो काही मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे 1888, या अधिनियमावरती 50 प्रश्न आहेत. म्हणजेच 50% वेटेज. तुमच्या लक्षात आलं का? हे कशाचं आहे? मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888. हा अधिनियम तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम ग्रुपवरती असेल किंवा आपल्या बॅचमध्ये अत्यंत डिटेलमध्ये शिकवला जाणार आहे. आणि जो विद्यार्थी हा अधिनियम चांगला करेल तोच विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास होईल. लक्षात घ्या. कारण 50% वेटेज हे त्या एकट्या विषयाला आहे. लक्षात घ्या. अशा पद्धतीनं हे 100 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला, म्हणजेच 200 मार्कांचा आपला हा पेपर असणार आहे. 2 तासामध्ये पेपर सोडवायचा आहे. गुणवत्ता यादीमध्ये नाव यावं असं वाटत असेल तर किमान 45% मार्क्स घेण्याची अट आहे ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. पुढे, आता जे तुम्हाला मी सांगितलं तेच त्यांनी सुद्धा दिलेलं आहे. काय दिलंय बघा. सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, स्थानिक वैशिष्ट्य, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विविध प्रकल्प, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, महानगरपालिका प्राधिकारी यांच्याशी निगडित प्रश्न अंतर्भूत असतील. कुठे? हे जे सामान्य ज्ञान आहे, हे जे 15 प्रश्न, हे जे आता तुम्हाला सगळं सांगितलं याच्याशी रिलेटेड असतील. हे लक्षात घ्या. पुढे बघा, इंग्रजी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. तसेच मराठी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठीतून घेतली जाईल. सामान्य ज्ञान, अंकगणित आणि अधिनियम जो आहे 1888चा, यावरती जे प्रश्न आहेत ते तुम्हाला मराठी तसेच इंग्रजी भाषेत सुद्धा असतील. हे लक्षात घ्या. म्हणजे ते परत सांगतो, लक्षात घ्या. हे जे मराठी आहे हे फक्त मराठीमध्ये प्रश्न असतील. हे जे इंग्रजी आहे हे फक्त इंग्रजीमध्ये प्रश्न असतील. त्यानंतर सामान्य ज्ञान, अंकगणित आणि आपला मुंबई महानगरपालिकेचा अधिनियम, हे जे विषय आहेत हे प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये पण असतील आणि इंग्रजीमध्ये पण असतील. तुम्हाला जी भाषा कम्फर्टेबल आहे त्या भाषेत तुम्ही प्रश्न वाचून उत्तर देऊ शकतात. लक्षात घ्या. पुढे काय म्हटले बघा. पुढे काही नाही. चला, आता अर्जाची मुदत, सगळ्यात महत्वाची गोष्ट. अर्ज कुठे करायचा आहे आपल्याला? तर काय म्हटले बघा, अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावे लागतील. ऑनलाईन अर्जच फक्त स्वीकारले जातील. ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा आहे, कुठे करायचा आहे? तर बघा, portal.mcgm.government.in या वेबसाईटला आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. लक्षात घ्या.
त्याच पद्धतीनं फॉर्म भरताना काही अडचण आली, काही माहिती लागत असेल तर या ठिकाणी नंबर दिलाय 95 13 16 74 43. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये फोन करायचा आहे. ठीक आहे, सोमवार ते शनिवार. उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवायची आहे आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे. त्याची ही प्रिंट स्वतःजवळ ठेवायची आहे. ठीक आहे, ही महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा, आता अर्जाची मुदत, अर्ज कधीपासून भरायचा आहे आपल्याला? आजपासून भरायचा आहे. आजपासून, आज तारीख किती आहे? आज आहे 20 सप्टेंबर 2024. म्हणजेच आज दुपारी 3 वाजल्यापासून, म्हणजेच आता फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आज दुपारी 3 वाजल्यापासून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. 19 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरायची घाई करायची नाही. अभ्यास किती चांगला केला आणि फॉर्म भरताना चूक झाली तर मग हा सगळा अभ्यास वाया जातो. फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे. कुठे? आपल्या ह्याच युट्यूब चॅनलवरती. काळजी करू नका. फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट कोणती कोणती लागणार, सगळी माहिती तुम्हाला मी देतो. फक्त आणखी 1-2 दिवस जाऊ द्या. फॉर्म भरायला घाई करू नका. मी तुम्हाला सांगतो फॉर्म कसा भरायचा आहे. ठीक आहे, चला पुढे. आता विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन शुल्क किती आहे? 1000 रुपये भरायचे आपल्याला. कोणासाठी? ओपन कॅटेगरीसाठी. ओपन सोडून बाकी सगळ्यांना किती आहे? 900 रुपये आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. हा, पुढे आता प्रश्नपत्रिका जी आपली असणार आहे, थोडासा याच्यामध्ये एक चेंज आहे. इतर आपण ज्या सगळ्या सरळ सेवा देतो ते वेगळं आणि ही जी परीक्षा आहे ही थोडीशी वेगळी. कशी? आता याच्यामध्ये तुम्हाला हे सेक्शन दिलेत. लक्षात घ्या, ह्या आता तुम्हाला हे 4 सेक्शन असणार आहेत परीक्षेला. सेक्शन म्हणजे ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी. आता ग्रुप ए ला किती प्रश्न आहेत? 25 प्रश्न. ग्रुप बी ला 25 प्रश्न. ग्रुप सी ला 25 आणि ग्रुप डी ला 25. 100 प्रश्न झाले. आता ग्रुप ए, आता पहिल्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला ग्रुप ए सोडवायचा आहे. त्या ग्रुप ए मध्ये काय असेल? मराठी व्याकरणाचे 2 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 3 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 4 प्रश्न, अंकगणिताचे 3 प्रश्न, महानगरपालिका अधिनियम 1888 चे 13 प्रश्न आणि अशा टोटल 25 प्रश्न असणार आहेत ग्रुप ए मध्ये. पहिल्या 30 मिनिटात सोडवायचे. पुढच्या 30 मिनिटात परत प्रश्नांची संख्या बदलते. परत पुढच्या 30 मिनिटात 25 प्रश्न आणि परत पुढच्या 30 मिनिटात 25 प्रश्न. याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ घेतो, काळजी करू नका. नेमके आपल्या प्रश्नोत्तरे कशी सोडवायची. प्रश्न सगळे तेच आहेत, फक्त एक ग्रुप दिलाय. चला, पहिले 30 मिनिटात हा एक ग्रुप सोडवा. पुढच्या 30 मिनिटांमध्ये हा बी ग्रुप. मग याच्यामध्ये पुन्हा मराठी व्याकरण 2 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 3 प्रश्न, सामान्य ज्ञान 4 क्वेश्चन, गणिताचे 4 क्वेश्चन आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम 12 क्वेश्चन. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला हे 30 मिनिटांमध्ये म्हणजे 120 मिनिटांमध्ये हे 4ही ग्रुप सोडवायचे आहेत. हे लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण ही एक ऑनलाईन बॅच उद्यापासून स्टार्ट करतोय. लक्षात घ्या, निरीक्षक बॅच. तुम्हाला एक सांगू का, बृहन्मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आली, कोणती? कार्यकारी सहाय्यकची. अख्ख्या महाराष्ट्रातून इतका चांगला प्रतिसाद आपल्याला भेटलाय. विद्यार्थी इतके छान रिस्पॉन्स करतायत. विद्यार्थ्यांना आम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स करतोय. मग आता ही सगळी विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता आता ही जाहिरात आल्यापासून सुद्धा जवळजवळ 50 ते 55 मेसेज आहेत की सर या पदासाठी सुद्धा आपण बॅच चालू करावी. विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण निरीक्षक पदासाठी सुद्धा बॅच चालू करतोय उद्यापासून, अर्थात 21 सप्टेंबर पासून बघा इथे बॅच स्टार्ट होते आपली. ही जी बॅच आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. ठीक आहे, ही बॅच लाईव्ह असणार. लाईव्ह लेक्चर नाही पाहता आले तर हेच लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा पाहू शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बॅचचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे पुढच्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये सगळा अभ्यासक्रम आपला पूर्ण करून घेणार आहे आपण. त्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञान म्हणजे कोणतं? ते मुंबई महानगरपालिकेशी निगडित आहे ते सगळं, आणि मुंबई महानगरपालिकेचा 1888चा अधिनियम, हे सगळं अत्यंत डिटेलमध्ये आपण या बॅच मध्ये घेणार आहे. लक्षात घ्या. आणि प्रत्येक विषयाला त्या विषयातील एक्सपर्ट फॅकल्टी आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे या बॅचचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. आणि ही बॅच सेपरेट बॅच कोणासाठी आहे? निरीक्षक या पदासाठी ही बॅच असणार आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरला संपर्क करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता ह्या निरीक्षकच्या अनुषंगानं इथून पुढे दररोज तुम्हाला ह्याच युट्यूब चॅनलला वेगवेगळे व्हिडिओज बघायला भेटणार आहे की नेमकं हे निरीक्षक हे जे पद आहे, नेमकं ह्या पदाची कामं काय असतात, यासाठी अभ्यास कसा केला पाहिजे, फॉर्म भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे, डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात. ठीक आहे, ही सगळी माहिती तुम्हाला वेळोवेळी आमच्या ह्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला मिळणार आहे. तेव्हा चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली संधी आहे. या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. खूप चांगला अभ्यास करा आणि यशाला गवसणी घाला. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.